अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाशित झालेल्या शशिकांत शिंदेंच्या लेखातील काही मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी आक्षेप घेतला। अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या, खोट्या नाट्या, षडयंत्रामुळे अजितदादांना राष्ट्रवादीतनं बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागणार होता। या विधानाला तटकरेंनी चुकीचं ठरवलं। शिंदेंना योग्य उत्तर देईन असं तटकरे म्हणाले। तर नरेश अरोरा आणि रोहित पवारांबद्दल प्रश्न विचारल्यानंतर तटकरे पुरते गोंधळले आणि त्यांनी चिडचिड केल्याचं देखील बघायला मिळालं। तर शशिकांत शिंदेंचा दादांसाठीचा लेख काय आहे एकदा बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या व खोट्या नाट्या, षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादांना राष्ट्रवादीतनं बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता आणि याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे। परंतु झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचारानं दादा मागील 4 ते 5 महिन्यांपासून कामाला लागले होते। दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण करायचं असा निर्धार करून ते पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, पवार साहेब आणि आमच्याशी बोलत होते। महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती देखील घडवून आणली होती आणि स्वतः हिरिरीनं प्रचाराची आघाडी सांभाळत होते। आणि आता या लेखावर तटकरेंनी काय प्रतिक्रिया दिली बघूया। म्हणजे पुढील जे वाक्य आहे, अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोट्या नाट्या, षडयंत्र करून केलेल्या आरोपामुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागणार होता याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे। परंतु झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील 4-5 महिन्यापासून कामाला लागले होते। याला माझं खूप ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे, माझा आक्षेप आहे। अशा वेळीचं वक्तव्य किमान शशिकांत शिंदेने दादांच्या या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर लेखी स्वरूपामध्ये किंवा तोंडी करू नये असं मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतं।